संत निवृत्तीनाथ कथा. गहिनीनाथांचा प्रसंग. एके दिवशी विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई त्यांच्या मुलांसमवेत त्र्यंबकेश्वराच्या डोंगर परिसरात फिरायला गेले होते. निसर्ग सौंदर्य पाहत असताना अचानक भयंकर वाघ समोर धावत आला. सगळेजण खूप घाबरले व विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांसोबत कसाबसा मार्ग काढला आणि बाहेर आले. पण नंतर लक्षात आलं, निवृत्तीनाथ कुठेच नाहीत. 7 दिवस शोध घेतला, झाडं झुडपं डोंगर नदीकाठ सगळीकडे पाहिलं, पण निवृत्तीनाथ मिळालेच नाहीत. घरात चिंता, दुःख आणि अस्वस्थता पसरली. 7व्या दिवशी एक दिव्य घटना घडली. एका शांत दुपारी निवृत्तीनाथ स्वतः समोर उभे राहिले, पण ते आता निवृत्तीनाथ दत्त झाले होते. विठ्ठलपंतांनी विचारले, एवढे दिवस कुठे होतास? तेव्हा निवृत्तीनाथांनी शांतपणे उत्तर दिलं, वाघ येताना बघून मी घाबरून एका गुहेत शिरलो. त्या गुहेत एक तेजस्वी दिव्य पुरुष बसले होते. अंधाऱ्या गुहेतही त्यांच्या चेहऱ्यावर तेज स्पष्ट दिसत होतं. त्यांचं नाव होतं गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला, आत्मज्ञान दिलं आणि सांगितलं, या जगात जे जे दुःखी भरकटलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर. त्या क्षणापासून निवृत्तीनाथ गहिनीनाथांचे शिष्य बनले आणि त्यांनी संत मार्गावर पाय ठेवला. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की भीतीपासून पळणं हे चूक नाही, पण त्या पलायनातून शिकणं हेच खरं जीवन. आणि जीवनातील अडचणीच आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जातात.